रात्रीचे ठीक 1:45 झाले होते. जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या आवारात कमालीची शांतता पसरली होती. फक्त सरकारी गाड्यांच्या शेडमध्ये उभ्या असलेल्या ॲम्ब्युलन्सच्या इंजनचा हलका आवाज येत होता. नितीनने स्टेअरिंगवर डोकं ठेवून एक छोटीशी डुलकी घेण्याचा प्रयत्नच केला होता. तेवढ्यात कंट्रोल रूमचा फोन वाजला. हायवे किलोमीटर 54 पाशी एक भीषण अपघात झाला होता. एका भरधाव कंटेनरने कारला उडवलं होतं. नितीनने गाडी स्टार्ट केली. सायरनचा आवाज रात्रीच्या शांततेला चिरत बाहेर पडला. बाजूच्या सीटवर हॉस्पिटलचे नवीन ज्युनियर डॉक्टर सुमित बसले होते. डॉक्टर सुमित शहरातून नवीनच बदली होऊन आले होते. त्यांचे डोळे झोपेने लाल झाले होते. डॉक्टर सुमित वैतागून म्हणाले, नितीन, किती लांब आहे हा स्पॉट? या रात्रीच्या वेळी या हायवेवर भयानक अंधार असतो यार. नितीन गाडी चालवत गंभीर आवाजात म्हणाला, साहेब, हा 54 किलोमीटरचा पॅच जरा विचित्रच आहे. इथे दिवसाही अपघात होतात आणि रात्री तर विचारूच नका. तुम्ही नवीन आहात, हळूहळू सवय होईल. पंधरा मिनिटात ॲम्ब्युलन्स घटनास्थळी पोचली. हायवेच्या कडेला एका मोठ्या झाडाला धडकून कारचा चक्काचूर झाला होता. आजूबाजूला कोणीच नव्हतं. फक्त कारच्या इंजिनमधून निघणारा धूर आणि हेडलाईटचा मंद प्रकाश पडला होता. कारच्या ड्रायव्हिंग सीटवर एक 40शीचा माणूस रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. त्याची मान एका बाजूला पूर्ण कोलमडली होती. डॉक्टर सुमित यांनी पुढे होऊन त्याची नाडी तपासली. त्यांनी नितीनकडे पाहून नकारार्थी मान हलवली. ही इज स्पॉट डेड नितीन. अंतर्गत रक्तस्राव खूप झालाय. बॉडी रुग्णालयाच्या शवागारात न्यावी लागेल. चल, स्ट्रेचर काढ, डॉक्टर सुमित म्हणाले. नितीनने ॲम्ब्युलन्सचे मागचे दोन्ही दरवाजे उघडले. पांढऱ्या कपड्यात गुंडाळलेला तो मृतदेह त्यांनी कसा तरी स्ट्रेचरवर ठेवला आणि बेल्टने घट्ट बांधला. नितीनने मागचे दरवाजे जोरात बंद केले. डॉक्टर सुमित पुन्हा पुढच्या सीटवर येऊन बसले. नितीनने गाडी मागे घेतली आणि हॉस्पिटलच्या दिशेने वळवली. नियम म्हणून मृतदेह नेताना सायरन वाजवला जात नाही. त्यामुळे ॲम्ब्युलन्स आता पूर्ण शांततेत हायवेवरून धावत होती. गाडी चालवता चालवता नितीनचं लक्ष अचानक पुढच्या काचेच्या वर असलेल्या मधल्या आरशाकडे गेलं. ॲम्ब्युलन्सच्या पुढच्या केबिन आणि मागच्या केबिनच्या मध्ये एक छोटी काच असते, जिथून मागे काय चाललं हे दिसतं. मागच्या अंधाऱ्या कॅबिनमध्ये त्या पांढऱ्या कपड्यात गुंडाळलेल्या मृतदेहाची एक हलकी हालचाल नितीनला जाणवली. जणू काही त्या कपड्याच्या आतून कोणीतरी हात वर करण्याचा प्रयत्न करत होतं. नितीनने डोळे चोळले. त्याला वाटलं रात्रीची वेळ आहे, भ्रम झाला असेल. नितीन हळू आवाजात म्हणाला, डॉक्टर साहेब, तुम्ही नीट तपासलं होतं ना? त्या माणसाचा श्वास खरोखरच बंद झाला होता का? डॉक्टर सुमित मोबाईल पाहत म्हणाले, हो नितीन, 100% नाडी पूर्ण बंद होती. डोळ्यांच्या भावल्या स्थिर होत्या. का रे, काय झालं? नितीन घाबरत म्हणाला, नाही, काही नाही. मला वाटलं मागं काहीतरी हालचाल झाली. अरे, जेव्हा गाडी स्पीड ब्रेकरवरून जाते तेव्हा बॉडी हलते, डोक्यातून काढून टाकते. डॉक्टर सुमित हसत म्हणाले. पुढचे 5 किलोमीटर शांततेत गेले. पण अचानक ॲम्ब्युलन्सच्या मागच्या केबिनमधून एक विचित्र आवाज आला. सरसर, जणू कोणीतरी प्लास्टिक किंवा कापड जमिनीवर उडत होतं. नितीनने पुन्हा आरशात पाहिलं. यावेळेस त्याचे पाय ब्रेकवर थरथरले. स्ट्रेचरवर बांधलेला पांढरा कपडा एका बाजूला सरकला होता आणि त्या मृतदेहाचा डावा हात स्ट्रेचरवरून खाली लटकत होता. तो हात हळूहळू हवेत हलत होता. गाडी स्थिर असतानाही नितीन खोगऱ्या आवाजात म्हणाला,
डॉक्टर, मागे बघा, तो हात हलतोय. डॉक्टर सुमित यांनी चिडून मागे पाहिले. खरोखरच तो रक्ताने माखलेला हात हवेत लटकत होता. डॉक्टर सुमित यांचाही धीर सुटला. डॉक्टर सुमित घाबरत म्हणाले, गाडी थांबव नितीन, थांबव गाडी. नितीनने हायवेच्या मधोमध गाडीला जोरात ब्रेक लावला. गाडी थांबली. हायवेवर दूर दूरपर्यंत काहीच नव्हतं. डॉक्टर सुमित आणि नितीन गाडीखाली उतरले. दोघांच्याही कपाळावर घामाचे थेंब जमा झाले होते. नितीनने थरथरत्या हाताने ॲम्ब्युलन्सचे मागचे दरवाजे उघडले, पण दरवाजा उघडताच जे समोर होतं ते पाहून डॉक्टर सुमित यांच्या हातातली टॉर्च जमिनीवर पडली. स्ट्रेचर रिकामं होतं. पांढरा कपडा तिथेच पडला होता. स्ट्रेचरचे बेल्ट जसेच्या तसे लॉक होते, पण त्या लॉक केलेल्या बेल्टच्या मधून तो 70 किलोचा मृतदेह गायब झाला होता. डॉक्टर सुमित किंचाळत म्हणाले, हे कसं शक्य आहे? धावत्या गाडीतून बॉडी कुठे जाईल? नितीन, तू दरवाजा नीट लावला होतास ना? नितीन घाबरत म्हणाला, साहेब, मी स्वतः कुलूप लावलं होतं आणि जर दरवाजा उघडला असता तर डॅशबोर्डवर इंडिकेटर लागला असता. बॉडी गाडीच्या बाहेर जाऊच शकत नाही. नितीनने टॉर्च घेतली. ॲम्ब्युलन्सच्या मागच्या केबिनच्या कोपऱ्यात प्रकाश टाकला. सीटच्या खाली, ऑक्सिजन सिलेंडरच्या मागे कुठेच कोणी नव्हतं. गाडी पूर्ण रिकामी होती. दोघेही घाबरून गाडी बाहेर आले. हायवेच्या त्या काळ्या कुट्ट अंधारात त्यांनी आजूबाजूला पाहिले, पण तिथे फक्त वारा सुटला होता. डॉक्टर सुमित, नितीन, पोलीस केस होईल यार. आपण बॉडी हरवली. चल गाडीत बस. आपण मागे जाऊन हायवेवर शोधूया. कदाचित बॉडी मगाशी ब्रेक लावताना कुठेतरी पडली असेल. दोघेही धावत पुढे आले आणि ॲम्ब्युलन्सच्या पुढच्या कॅबिनमध्ये बसले. नितीनने गाडी रिव्हर्स गिअरमध्ये टाकली, पण गाडी मागे घेण्यापूर्वी ॲम्ब्युलन्सच्या छतावर असलेल्या हेड सायरनमधून अचानक एक विचित्र आवाज येऊ लागला. नितीनने चावी फिरून इंजन बंद केलं, पण सायरनमधून येणारा तो अमानुष आवाज बंद झाला नाही. तेवढ्यात ॲम्ब्युलन्सच्या पुढच्या मोठ्या काचेवर वरून खाली काहीतरी सरकल्याचा आवाज आला. डॉक्टर सुमित आणि नितीनने वर पाहिले. ॲम्ब्युलन्सच्या छतावरून रक्ताचे काही थेंब पुढच्या काचेवर टपटप पडू लागले आणि पुढच्याच सेकंदाला छतावरून एक आकृती उलटी लटकली. तोच मृतदेह होता. त्याचा पांढरा कपडा हवेत उडत होता. त्याचे तोंड ॲम्ब्युलन्सच्या पुढच्या काचेला घट्ट चिकटले होते. त्याचे डोळे जे मगाशी बंद होते ते आता पूर्ण पांढरे झाले होते आणि उघडे होते. त्याचे हात काचेवर नखांनी ओरबाडत होते. तो मृतदेह काचेच्या पलीकडून नितीनकडे पाहत होता. त्याच्या तुटलेल्या जबड्यातून रक्ताच्या धारा वाहत होत्या, पण तरीही त्याच्या चेहऱ्यावर एक भयानक हसू उमटलं. काचेच्या पलीकडचा आवाज, मला हॉस्पिटलला नाही न्यायचं. नितीन आणि डॉक्टर सुमित जागेवरच थिजून गेले. त्यांच्या तोंडातून शब्द फुटत नव्हता. तेवढ्यात त्या अमानुष आकृतीने आपला हात मागच्या बाजूला नेला आणि ॲम्ब्युलन्सच्या छतावर असलेल्या सायरनचे वायर्स हाताने उपटून काढले. सायरनचा आवाज थांबला, पण त्या जागी त्या आकृतीचे भीषण हसणे संपूर्ण हायवेवर घुमले. तिने आपला रक्ताळलेला चेहरा काचेवर आणखी जवळ आणला आणि म्हणाली, मी जेव्हा अपघातात मरत होतो तेव्हा तू मला दुर्लक्ष करून याच हायवेवरून दुसऱ्या पेशंटला न्यायला गेला होतास ना नितीन? मी तुला हात दाखवला होता, तू थांबला नाहीस. आज मी आलोय, माझ्या घरी चल. नितीनच्या डोक्यात अचानक प्रकाश पडला. 3 महिन्यापूर्वी या 54 किलोमीटरवर एका माणसाचा अपघात झाला होता आणि नितीन दुसऱ्या एका इमर्जन्सी केसमुळे तिथे थांबू शकला नव्हता. तो माणूस तिथे तडपडून मेला होता. हा तोच माणूस होता.
त्या आकृतीने काचेवर एवढ्या जोरात बुक्का मारला की पुढची काच पूर्णपणे तडकली. नितीनने जीवाच्या आकांताने गाडी सुरू करण्याचा प्रयत्न केला, पण गाडी स्टार्ट झाली नाही. त्या आकृतीचे लांब हात तडकलेल्या काचेच्या मधून आत आले आणि त्यांनी नितीनचा गळा घट्ट आवळला. दुसऱ्या दिवशी सकाळी हायवे पोलिसांना किलोमीटर 54 पाशी ती सरकारी ॲम्ब्युलन्स उभी असलेली दिसली. गाडीची पुढची काच फुटलेली होती. जेव्हा पोलिसांनी गाडीचे मागचे दार उघडले तेव्हा त्यांना स्ट्रेचरवर 2 मृतदेह पांढऱ्या कपड्यात गुंडाळलेले आणि बेल्टने घट्ट लॉक केलेले सापडले. एक मृतदेह डॉक्टर सुमित यांचा होता आणि दुसरा नितीनचा. पण सर्वात भयानक गोष्ट ही होती की त्या दोघांच्या शेजारी कार अपघातात मरण पावलेल्या त्या तिसऱ्या माणसाची बॉडी कुठेच नव्हती. फक्त स्ट्रेचरच्या बाजूला रक्ताने लिहिलेले 2 शब्द होते, ड्युटी पूर्ण झाली. मित्रांनो, रात्रीच्या वेळी हायवेवरून जाताना जर एखाद्या ॲम्ब्युलन्सचा सायरन विचित्र ऐकू आला किंवा मागे कोणी नसतानाही स्ट्रेचर हलण्याचा आवाज आला तर समजून जा, तो प्रवासी जिवंत माणसांचा नाही. कथा कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.